रेडी. उतारा क्रमांक 15. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 452 व 324 सहकलम 34 नुसार गुन्हा केल्याचा आरोप आहे. परिच्छेद. सरकार पक्षाची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक 18/10/2004 रोजी 9 वाजताच्या दरम्यान फिर्यादी विशाल शेख उस्मान यांच्या घरी TV पाहत असताना आरोपी तेथे आले व त्याला विचारले की संदीप कोठे राहतो. फिर्यादीने माहीत नसल्याचे सांगितल्यावरून त्यांनी फिर्यादीसोबत वाद केला व घरामध्ये घुसून तलवारसारखे हत्याराने आरोपींनी त्याचे डाव्या हातावर वार करून जखमी केले. तसेच सगीरा हिच्या हातावर वार केल्यामुळे तिच्या हाताच्या बोटावर जखमा झाल्या होत्या, म्हणून फिर्यादीने पोलीस ठाण्यात येथे रिपोर्ट दिली. परिच्छेद. वरील फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 452 व 324 सहकलम 34 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 753/2005 आरोपींविरुद्ध दाखल केला. जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात पाठविण्यात आले. त्यानंतर अन्वेषण अधिकारी यांनी 2 पंचांसमक्ष घटनास्थळावर जाऊन घटनास्थळ पंचनामा तयार केला व गुन्ह्यात वापरलेले फायटर, तलवार, चाकू, लोखंडी पाईप व एक मोटारसायकल जप्त करून जप्ती पंचनामा तयार केला. साक्षीदारांचे बयान नोंदविण्यात आले. आरोपींना अटक करण्यात आली व पूर्ण तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. आरोपी क्रमांक 3 हा फरार असल्यामुळे प्रकरणाचे संपरीक्षण निशाणी क्रमांक 37 वरील आदेशाप्रमाणे आरोपी क्रमांक 1, 2 व 4 विरुद्ध वेगळे करण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 452 व 324 सहकलम 34 नुसार निशाणी क्रमांक 43 प्रमाणे दोषारोप निश्चित करण्यात आले व त्या आरोपींना वाचून व समजावून दाखविण्यात आले असता आरोपींनी ते नाकबूल करून प्रकरणाची संपरीक्षा व्हावी अशी विनंती केली. सरकार पक्षातर्फे एकूण 2 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींविरुद्ध संहिता कलम 313 अन्वये पुरावा अभिलेखावर न आल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 अन्वये त्यांचे बयान नोंदविण्यात आले नाही. परिच्छेद. खालील मुद्दे माझ्या विचारार्थ आले त्यांचे निष्कर्ष मी खाली दिलेल्या कारणमीमांसेनुसार देत आहे. परिच्छेद. अभियोग पक्ष असे सिद्ध करतो काय की दिनांक 18/10/2004 रोजी 9 वाजताच्या दरम्यान आरोपींनी फरार आरोपीसह आपसी संगनमताने शेख उस्मान यांच्या घरामध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला? तसेच वर नमूद तारखेस वेळी आरोपींनी फरार आरोपींसह आपसी संगनमताने फिर्यादी नामे विशाल व सगीरा यांना आपकुशीने चाकू, शॉपर, तलवार व लोखंडी रॉड या घातक शस्त्रांनी मारहाण करून इच्छापूर्वक दुखापत केली? निष्कर्ष नाही. काय आदेश? निष्कर्ष. आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. परिच्छेद. कारणमीमांसा. आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे एकूण 2 साक्षीदार तपासण्यात आलेले आहेत. साक्षीदार क्रमांक 1 नामे सगीरा जखमी हिस निशाणी क्रमांक 48 आणि साक्षीदार क्रमांक 2 नामे देवेंद्र घटनेचा साक्षीदार यास निशाणी क्रमांक 58 वर तपासण्यात आले. अभियोग पक्षास पुरेशी संधी देऊनसुद्धा ते इतर साक्षीदारांना
हजर करू शकले नाही. फिर्यादी विशाल तसेच इतर 4 साक्षीदारांचा पत्ता लागला नसल्याचे अहवाल निशाणी क्रमांक 79,86 ते 93 तसेच एक साक्षीदार माणिक कुंबरे मरण पावल्याचा अहवाल निशाणी क्रमांक 97 व 95 अभिलेखावर दाखल केलेले आहेत. परिच्छेद मुद्दा क्रमांक 1 व 2 साठी वरील दोन्ही मुद्दे एकमेकांशी सुसंगत असल्यामुळे त्यांचे विवेचन एकंदरीत करण्यात येते. साक्षीदार क्रमांक 1 व 2 हे जखमी व प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार असून त्यांनी अभियोग पक्षाला पाठिंबा दिला नाही व त्यांना घटनेबाबत काहीही माहिती नसल्याचे साक्ष नोंदविली. सरकारी वकील मॅडमने त्यांची उलट तपासणी घेतली, परंतु त्यांच्या उलट तपासणीमध्ये आरोपींविरुद्ध काहीही आणू शकले नाही. पूर्णविराम. परिच्छेद अशा प्रकारे आरोपीविरुद्ध त्यांना गुन्ह्यात ठरविणारा कोणताही पुरावा अभिलेखावर उपलब्ध नाही. म्हणून मी या मतापर्यंत पोहोचली आहे की अभियोग पक्ष तटस्थ व संयुक्तिक पुराव्याअभावी आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यास अयशस्वी ठरला आहे. म्हणून मी मुद्दा क्रमांक 1 व 2चे उत्तर नकारार्थी देत आहे. परिच्छेद फरार आरोपी क्रमांक 3 यांच्या विरुद्ध प्रकरण कलम 299 फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये चालविण्यात आले असून त्यांचे विरुद्ध सुद्धा काहीही पुरावा अभिलेखावर आलेला नाही. प्रस्तुत प्रकरण हे 10 वर्षापेक्षा जास्त जुने असून आरोपीविरुद्ध कोणताही पुरावा उपलब्ध नसताना प्रलंबित ठेवणे योग्य होणार नाही व त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 329 अन्वये दोषमुक्त करणे योग्य होईल. परिच्छेद प्रस्तुत प्रकरणी जप्त मोटारसायकल सुप्रतनाम्यावर दिली असून सदर सुप्रतनामा अपील कालावधी संपल्यानंतर रद्द करणे योग्य होईल. तसेच इतर मुद्देमाल एक तलवार व चाकू हे अपील कालावधी संपल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे विल्हेवाट लावण्याकरिता पाठविणे व एक लोखंडी पाईप व फायटर हे अपील कालावधी संपल्यानंतर नष्ट करणे योग्य होईल. म्हणून मी मुद्दा क्रमांक 3 साठी खालील आदेश पारित करीत आहे. पूर्णविराम.